तुम्ही असा हाताला हात लावा. तुम्ही असे मिनिटं दाखवत ते म्हणशील गावांना वेगळंच केलं. म्हणजे आई सारखं प्रेम करणारे प्रेमासारखी आई आणि आई सारखी काकू या मुलाला आपल्या आमचा चुकला असेल तर कान धरले आणि जिथं आमची प्रशंसा करायची ती तुम्ही प्रशंसा केली. म्हणजे माझे वडील त्यांना भाऊ या नात्याने त्यांच्या सगळ्या गोष्टी सांभाळल्या, आम्हाला सांभाळलं, वडील नसताना आम्हाला सहारा दिला. अजून पण त्यांची साथ आम्हाला भेटते, इथून पुढं भेट राहील.
दीर्घ आयुष्य त्यांना लाभो. त्यांची 100 पार हो. सगळे चांगले असतात पण काही त्यांच्यापेक्षा चांगले असतात. संस्कारांनी असतात. त्यांनी दिलेले संस्कार त्यांनी मुलांना दिले, आम्हाला दिले, आमच्या वहिनींना दिले, त्यांचे संस्कार त्यांच्या मुलींना दिले, त्यांनी त्यांच्या परिवाराला दिले. पण अजून अशी काही कंप्लेंट आली आहे त्यांची का त्यांनी तुझा भाव केला. मोठ्याला जेवढं सुख दिलं तेवढं सगळ्यात लहानला दिलं. मोठ्या नातीला जेवढं सुख दिलं तेवढं सगळ्यात लहान नातीला पण दिलं. एक चॉकलेट आणले तर 6 भाग करायचे ते नाही शिकवलं, पण एक चॉकलेट एकीने खायचं ते नाही शिकवलं. या शुभेच्छा त्यांना. आपले पहिले आईपासून वाढदिवस करण्याचे भावजायांचं चाललेलं होतं. आईचा वाढदिवस आपण जसं आपल्या परीने आपल्याला जमत तसं आपण मोठा करू. जी हौस आहे तसं आपण वाढदिवस बाहेर करू. घरात आपण दरवर्षी नेहमी करतो ते, पण बाहेर आपण काहीतरी करू त्याच्यासाठी वेगळं. करू शकतो आईच्या सगळ्या हौस करायच्या असं त्यांचा सगळा दोघा भावांचा आमचा निर्धार होता. बस आईबद्दल काय बोलायचं. मला आनंद वाटला एकदम. मशीन जरी लावलं पण ऐकू येत आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ते स्वतःचं कौतुक या ठिकाणी ऐकत आहे. या खरं म्हटलं तर ब्रह्म विष्णू महेश जसं सरांनी आता सांगितलं 3 मुलं आणि ही सरस्वती, या सर्वांचं योगदान या ठिकाणी आहे. तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी प्रथमतः काकूंचा आज वाढदिवस आहे 65वा. या 65व्या वाढदिवसाच्या दिवशी मी प्रथम काकूंच्या ज्या मैत्रिणी सायत्रा काकू असेल इथं तिकडे बघताय सायत्रा असल्या कधी भाऊ पण तर सायत्रा काकू आहे इकडं, दुसऱ्या काकू आहे, सर्वच जणी म्हणजे सर्वांचे आंबेडकर काकू आहे, सुर्वे काकू आहे, सर्वांचेच नाव घेतो मी त्या ठिकाणी. मीना काकू आहे तिकडे पाठीमागे, म्हणजे सर्वच मैत्रिणी आपण इथे बघतो आहोत. आणि दत्ताजींनी सांगितलं की 100 वर्ष आयुष्य असो. आयुष्य किती आहे आपल्याला माहित नाही, पण खरंच जास्तीत जास्त आयुष्य तुम्हाला लाभो. आई आणि वडील हे एक आधारस्तंभ असतात. ते फक्त डोळ्यासमोर जरी असले तरी मुलांना मुलींना खूप मोठा आधार असतो. म्हणून तुम्हाला खूप अजून छान आरोग्यदायी असं जीवन लाभो हीच पांडुरंग परमात्म्याच्या मी सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या समोर आपण सर्वांच्या साक्षीने पांडुरंगाला विनंती करू आणि तुम्हाला पुन्हा एकदा जन्मदिवसाच्या मी शुभेच्छा देतो. त्यानंतर मी इथे आमंत्रित करतो की त्यांची जी नात आहे अनुष्का सचिन कुवर तिला विनंती करतो की तिने आपल्या मनातल्या ज्या पण भावना आहेत आजची विषय त्या आपल्या समोर प्रकट कराव्या. सर्वप्रथम तुला वाढदिवसाच्या खूप खूप गोड शुभेच्छा. आज इथे आपण तिचा 65th बर्थडे सेलिब्रेट करत आहे. हो, आजची ही फक्त आपली आजी नसते, पण ती एक जीवाचा हळवा कोपरा असते. जीवनातील सर्वात प्रेमळ व्यक्ती म्हणजे आजी असते. तिच्या या वाढदिवसानिमित्ताने आवाज नाही आला आजी, माईक जवळ घ्या. बोला ना आजी.
त्या माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहे आणि मी त्यांना मोठ्या बहिणीप्रमाणेच जाते शेवटपर्यंत. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुम्ही बोला बोलणे कधी होतं पण एक अशी आठवण सांगा, फक्त एक आठवण सांगायची आणि मग असं काहीतरी सांगा प्रत्येक. आई म्हणजे एक मकर संक्रांती उत्सवच आहे. ती आपल्या संस्काराचे संक्रमण करत असते. विवेकी शिरसाट अशी बात नाही. गुड्डू दे शुभेच्छा. आमच्या येईन बहीणला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. येईन बाई नसून ती आमच्या बहिणीसारखी आहे. या कधीच अशा येईन बाईसारख्या वाटते नाही, बहीणच वाटते ते आम्हाला. आमच्या निर्मलबाई असे होते का आम्ही सगळ्यांना सांभाळून घेत होतो. आम्ही सगळ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करत होतो, सगळ्यांना शासन करत होतो. अशी आमची घरची होती. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. पहिले म्हणजे लहान होते तेव्हा काकूच म्हणायचे मी त्यांना. त्या म्हणजे एकदम आईसारख्याच होत्या. कधी आम्हाला कोणत्याच गोष्टीत त्यांनी टोकलेलं नाही आणि जे पण काही शिकवलेलं आहे ते एकदम चांगलंच शिकवलेलं आहे त्यांनी. सोनी असेल, आम्ही सगळ्या मैत्रिणी असायचो. कुठे पण आम्ही सगळे संगत जायचो बरोबर. देवी मंदिरला असो, खंडेराव टेकडीवर असो. म्हणजे आई आम्हाला आईचा जितका सहवास नव्हता तितका सहवास आम्हाला त्यांचा मिळालेला आहे. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी एवढंच बोलेन की त्यांना खूप आयुष्य मिळो आणि आनंदात सगळे विक्रम भाऊ सोनवणे शाल देऊन सत्कार करतायत. दत्ताजी या, तुम्ही या ना. अरे या इकडे या ना. प्रमोद भाऊ डुबरे आमच्या मोठे मित्रबंधू आणि विक्रम भाऊ सोनवणे भगवद्गीता देत आहेत. भेट काय द्यावी एक आज बाहेर गेलो तर आमच्या बहुरार्थिक निधी संचालक एक निष्ठावंत शिवसैनिक मनोजी कुवळ यांच्या मातोश्रींचा आज जन्मदिवस. आज काय हे काही कुठलं भाषण करण्याचा योग नाही, पण मातोश्री एवढंच सांगेल, आपण खरोखरच मुलं घडवली. मनोज असेल, सचिन भाऊ ये, निलेश भाऊ ये, हे सर्व लोक अतिशय खंबीरपणे आमच्या पाठीमागे ज्या ज्या वेळेस काही वेळ असती ते खंबीरपणे उभे असतात. त्यामुळे या निमित्ताने एवढेच सांगेन, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हा जो विषय येतो त्यावेळेस या तिन्ही लोकांकडे आम्ही जेव्हा बघतो ते एवढेच सांगेन, छत्रपतींनी बांधिला रायगड, रायगड किल्ल्यावर पडली सावली व आपण या मुलांना जन्म दिला. आपण ती धन्य ती माता माऊली, धन्य ती माता माऊली. आपणास वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा थांबतो. अखंड महासागर ज्याची आपण फक्त गणना करू शकतो, ज्याची आपण फक्त पाहू शकतो त्याला, पण त्याची मोजणी गणना अजिबात करू शकत नाही. हे शक्यही नाही. परमेश्वराला देखील आपलं अवतार कार्य पूर्ण करण्यासाठी आईचा आश्रय घ्यावा लागतो. अशी माहिती आईची आहे. या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्रपरिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा आणि वैदिक मी स्वतः एक यादगी असल्यामुळे त्यांना शुभेच्छा सुद्धा मंत्रांद्वारे देत आहे. ओम आरो भद्रः
देवानो यथा असन्नप्रायुवो रक्षितानो दिवे दिवे देवानां भद्रासु मत्रियता देवानाग्गुरातिरभिनो निवर्तताम् देवानाग्गुसख्यमुपसेदिमा वयं देवान आयुः प्रतिरन्तु जीवसे तान् पूर्वयाणि विदाहुवहे वयं भगं मित्रं दक्षम श्रीधम्म अर्यमणं वरुणगुसोममश्विनो सरस्वतीनः सुभगामयस्करतद्योः शान्तिरन्तरिक्षगु शान्ति पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधय शान्तिः वनस्पतय शान्तिर्विश्वे देव शान्तिर्ब्रह्म शान्ति सर्वज्ञो शान्ति शान्तिरेव शान्ति सा वा शान्तिरेधि यतो यतः समीहसि ततो नो अभयं कुरु षण्डः कुरु प्रजाभ्यो भयन्नः सुशान्तिर्भवतु। हे जे वैदिक मंत्र आहे हे पूजेमध्ये यजमानाच्या भावी कल्याणाकरता म्हटले जातात. तर आपण आज आईचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांचं भावी पुढचं जीवन आयुष्य सुख समृद्धीचं आणि समाधानाचं जावं ही आपल्या सगळ्यांकडून परमेश्वराच्या चरणी प्रार्थना आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने आईंना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा.